2013ला रिटायर बांधकाम विभागमध्ये होतो. 2013ला रिटायर झालो. कोणत्या पदावर होतात आपण? मी शिपाई होतो मॅडम. बरं बरं. मग आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला रामदासजी? मला त्या अमृत चित्रपटातलं गीत ऐकायचं आहे हो. मॅडम. हां, कोणतं? तेवढं गीत. आ, ते बरंच आहे गाणं मॅडम, ते लक्षात नाही राहिलं माझ्या. जीवन साथी अमृत. साथ में रहना. हा हा हा, जीवन साथी साथ में रहना. हा, बरं बरं तेवढं. बरं. तर तुमच्यासोबत आणखी आ, कोणाला ऐकायचंय? माझी जी राहते मॅडम घाटंजीला, तिलाही ऐकायचं आहे. मंगला विजेवार आहे. हां. आणि अधिक जे जीवन चौरागळे आहेत बरं त्यांनाही ऐकायचं बरं. आहे. माझा मुलगा आहे प्रमोद पालेकर, हं, विनोद पालेकर, हं. वर्षा पालेकर आणि हेमा पालेकर, या सर्वांना ऐकायचं आहे मॅडम. ओके. तर ते आता लग्नी आहे माझ्या नातीचं. बरं. 26 वाव. एप्रिलला, त्याच्यामुळे हं. ते ऐकायचं आहे का? बरं, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी आणि तुमच्या परिवारात जे शुभ कार्य आहे त्याचा आनंद अजून द्विगुणित करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे पाठवित आहो ही रचना. ऐका तर. हॅलो रसिक. हॅलो रसिक, हां, बोला. मी बोलत आहो. मी म्हणजे कोण? मी म्हणजे मिलिंद पाटील. मी म्हणजे मिलिंद पाटील. तीन काय फोटो आहे? देऊन बोलत कुठून आहो. बोलताय आपण? उमरसाला 3 फोटो देऊन बोलत आहो म्हटलं. अच्छा. बरं बरं, मिलिंदजी बोला बोला बोला. हं. आता काय गाणं सुरू? ऐकायचं आहे म्हटलं. हो हो, बरोबर आहे. उन्हाळा सुरू झालेला आहे नाही हं. का? मग आता वेळ हो. कसा घालवताय? वेळ म्हणजे आता घराचं बांधकाम चालू आहे. गाणे अच्छा, ऐकायचे. बांधकाम सुरू केलं. हॅलो, हॅलो. माझा आवाज येतोय का तुम्हाला? हो, येत आहे. बांधकाम सुरू आहे का? हो बरं बरं. मग बांधकामाकडे लक्ष देणं आणि रेडिओ ऐकणं नाही का? हो. साईटवर घेऊन जाता का रेडिओ? काय म्हटलं? रेडिओ प्लॉटवर घेऊन जाता का म्हटलं? नाही नाही, इथंच आहे ना, घरीच आहे. इथंच उमरसाला 3 फोटो. बरं. आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? फकीरा चित्रपटाचा आहे. कोणतं? फकीरा फकीरा, ओ. दिल में तुझे पिठाचे. बरं 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 बरं. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? माझी पत्नी आहे ललिता पाटील. हो मुलगा आहे सागर पाटील. हो. अरुण रामटेके, हं. इनुस गौरी, हां. इसू, हा, समीर गौरी अच्छा. आणि हां, बोला. माझी नात. हा, हा, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी पाठवित आहो हे तुम्ही सांगितलेलं गीत. ऐका. ठीक आहे. हॅलो रसिक. हॅलो रसिक, मी अमित मून बोलतो पुलगाववरून. काय नाव? अमित मून. हां, बोला. तर मी भजनाला जात असतो. हां. भजनाला जात असतो म्हणलं मी. भजनाला जाता? हो भजनी मंडळ आहे तुमचं? हो हो, आता विरुळला 13 तारखेला भजन आहे. कुठे? विरुळ. विरूळ? हो हो तिथे कुठे? म्हणजे तिथे काही देवस्थान वगैरे आहे का? हो, बिहारात आहे, बिहारात. बुद्ध विहारात आहे? हो. बरं. कोणते भजनं गाता आपण? भीमगीताला. भीमगीतं म्हणता? हो हो तुमच्या मंडळात आणखी कोण कोण आहे? तुमचे मित्रमंडळी? हो, आहे ना, ग्रुप आहे ना आमचा. किती वर्षापासून गाता तुम्ही आता? मी तबला वाजवतो, फक्त गाणं नाही म्हणत. बरं. हां. हो, तबला वाजवतो तिथून. अच्छा. हो आणि महिला मंडळी पण आहे का तुमच्या मंडळात? हो, सगळेच आहे ना. महिला आहे, लोकही आहे. हां हां हां. बरं. आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? 14 एप्रिलचं गाणं द्या. 14 एप्रिलचं? हो म्हणजे बाबासाहेबांचं गाणं ऐकायचंय? हो हो, बाबासाहेबांचं गाणं. एखादं तुमच्या आवडीचं? हा, कोणतीही लावा. बरं. हो. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय आणखी? किरण मून, अनिकेत मून. हं. आणि आमच्या घरी वावरही आहे. काय? वावर शेती. हां, वावर है तो पावर है ना? हा हा हा. किती एकर आहे शेती? 2.5 एकर. ओके. बरं बरं. हो मग पीक घेत असता का शेतीमध्ये? हो पीक घेत असता? हो, आता गहू लावला होता, काढला गहू. बरं. मग आता हो अमितजी,
14 हा. एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, हो हो बरोबर? हो आणि ज्या महामानवांनी दुर्लक्षित घटकांसाठी आपलं अथक आयुष्य वेचलं आणि त्यांच्या झोपड्यांच्या अंधारलेल्या विश्वामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरवला, हा अशा महामानवाच्या स्मरणात आपण ऐकूया हे सुंदरसे हा गीत. हा ठीक आहे. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकुलविल रमान, माझ्या भीमाच्या नावाचं. हॅलो रसिक, हॅलो रसिक. बोला, कोण बोलता आपण? मॅडम करमाळ्याला बोलतो, किशोर ढाले. करमळा, हो किशोर ढाले. किशोर ढाले. बरं, काय करता करमळ्याला आपण? करमाळ्याला शेती करतो. बरं, आता काय शेतीमध्ये? आता तर शेतीमध्ये काही नाही, संभार पेरला, संभार उन्हाळी. अच्छा, सांबार पेरला. हो म्हणजे बाजारात डिमांड असते नाही का त्याची? हो सध्या आता राहते ना 5 महिन्यातली डिमांड. उन्हाळ्यामध्ये हो ओलीत आहे तुमच्याकडे नाही का? ओलीत म्हणजे हंगामी ओलीत आहे, 12 महिने आहे. नदीला पाणी असलं तर ओलीत. अळणनाथ आहे ना आमच्या गावले. अडाण कोणतं गाव आहे? हे करमाळा तालुका दारवा. दारव्हा तालुक्यातील करमाळा. हा सैराटवाला करमाळा नव्हे, दारवा तालुक्यातला, सोलापूर मधला नाही. मला तोच आठवला, सैराट चित्रपटातलाच करमाळा आठवला. मी समजू शकतो तुम्हाला सैराटच आठवला म्हणून. ओ हा कारण तर करमाळा म्हणल्यावर सैराटचं लक्ष जाते लोकांचं सोलापूर. बरोबर बरं, मग असं करा, तुम्ही पण एखादा चित्रपट काढा म्हणजे तुमच्या गावाचं नाव होऊन जाईल, नाही आता काढू ना. आहे की नाही? हो 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 हा, मग कोणतं गाणं ऐकायचं किशोरजी? गाणं आमचे मित्रमंडळी आहे ना. हा. हे घ्या, बोलून घ्या. हम्म. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार, कोण बोलतंय? मी प्रमोद बोलतो मॅडम, राजूरवार, हा हा हा, बोला बोला बोला. पोलीस स्टेशन वरनं. हो. आणि हे किशोर भाऊला भेटासाठी त्यांच्या गावाला गेलो मी. अच्छा, हा, श्रोत्यांशी परिचय तुमचा नाही का? हो हो, मी थोडस सिरियल काढून राहिलो ना, म्हणजे लिहून राहिलेला. सिरियल नाटक. कोणत्या विषयावर? काही नाही, घरगुती पारंपरिक चालू आहे असं. तर मला थोडीशी मदत पाहिजे होती म्हणून मी यांच्याकडे गेलो, बरं, त्यांच्या हा. गावाला. हम्म. हो, आणि आता हे शेतातच आहे. हो. शेतातच त्यांच्या बसून मग फोन लावला आम्ही. अच्छा, म्हणजे फोन लागला नाही का? हो हो हो. बरं आता बरं. थोडस आम्ही त्याच्यात काही आपल्या आकाशवाणीचा सुद्धा भाग घेऊन राहिलेलो आहोत त्या सिरियल मध्ये. हा हा. हा, हा. आता आम्हाला ते सुद्धा टाकायचं आहे त्याच्यात, अच्छा. ती क्लिप टाकायची आहे. हो. हो. बरं बरं, चांगलं आहे चांगलं आहे, असेच कामं करत राहायला हो, पाहिजे. आणि भरपूर आम्ही पाहिलेलं आहे. एवढे एवढे सिरियल आहे का नाही, त्याच्यात एका याच्यात आकाशवाणीचं काही पिक्चर पण मध्ये नाही आहे. बरं, बरोबर आहे. आकाशवाणीची कार्यपद्धती, आकाशवाणीमध्ये काम करणारी मंडळी, आकाशवाणीचे कार्यक्रम याबद्दल जाणीव होईल लोकांना काहीतरी. मग आज कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला? आज मॅडम जितेंद्राचं हे आहे ना जन्मदिवस. हम्म. हा, तर त्यानिमित्तावर चित्रित गाणं पाहिजे होतं आम्हाला. बरं. हे ताकी ओ ताकी आहे ना. ओके ओके, हा. आणि आमच्या मित्रमंडळीचं नाव घेतो मॅडम. हो आमचे गवळ्यावरनं कुकडे काकाजी आहे, हो. आणि विकास नमुलवार आहे बरं. यवतमाळवरनं, हा आणि आर्णीवरनं किशोर सालपे आहे. हा. हो, आणि प्रकाश भाऊ गोपतवार आहे, आणि विलास नमुलवार आहे. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी ऐकवित आहो हिम्मतवाला चित्रपटातील हे गीत, ऐका तर. धन्यवाद. हॅलो रसिक. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार, कोण बोलतंय? आम्ही दीपक भरणे बोलतो, जगतवंतीतनं. हा. मला गाणं ऐकायचं होतं मॅडम. दीपक भरणे भरणे. बरं, काय करता तुम्ही? मी काही नाही, नांदेड मॅडम, हा. थोडं नांदेड आम्हाला. दीपकजी, व्यवसाय कसा करता, म्हणजे उदरनिर्वाह कसा चालतो तुमचा? माझी घरची लोक जाते पोळ्या भांडे करायला. माझे घरचे जाते कामाला. बरं. हो. पोळ्या भांड्या मी वाता बनवतो. बरं बरं बरं. आणि मग ते कुठं देता तुम्ही विकायला? हे आम्ही कामावर जाते वाता इथं. बरं बरं बरं.
ओके. आणि त्यावर मग तुमचं चालतं का घर? हो काही ते चालते ना बरोबर. बरं. आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? आता आजी सत्राचा वाढदिवस आहे मॅडम आज. हो. तर मला त्याच्यावर एक मवाली म्हटलं गाणं ते मैं सपना हे गाणं ऐकायचं. नैनो में सपना, हो नाही ना मैं सपना हिम्मतवाला चित्रपटाचं. हिम्मत वाला हम्म, हम्म, हम्म. त्यांच्यावर गाणं ऐकायचं. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? घरच्या रंजना हो. हॅलो रसिक. हॅलो. हां बोला. हा मी चांदूर बाजार जिल्हा अमरावतीवरून संजय कुमार गेडाम बोलताय ताई. चांदूर बाजार. जिल्हा अमरावती. बरं. संजयजी काय सुरू आहे सध्या? खूप चांगला आहे ताई. फक्त काय आकाशवाणी यवतमाळला फोन लावणं चालू आहे, कारण की आता हं? जानेवारी महिन्यात फोन लागला होता आमचा. आता तो आम्ही 2 महिन्याची गॅप जास्त झाली आहे. बरोबर आहे. तर ते तर पाळायलाच पाहिजे सगळ्यांनी, नाही का? हो, हो. हां. आता तुमच्या बरोबर. गावचं वातावरण काय म्हणते? गावचं वातावरण आता उष्ण आहे ताई, खूप उन्हाळा आहे. हो ना, खूप तापतं. हो. तुम्ही आणि- कोणत्या तारखेला फोन लावला तर म्हटलं? तारीख तर काही लक्षात येत नाही माझ्या. असेल कदाचित, माझ्या डायरी पाहिली नाही मी. हं? पण म्हणजे जानेवारीच्या महिन्यात लावली होती मी शेवटी. 3 फेब्रुवारीला. हं. 3 फेब्रुवारी आहे काय? हो 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 सर आहे. हो. तर आता तुमच्या कॉलला 2 महिने झालेले आहे. अशाच प्रकारचा नियम सगळ्यांनीच पाळायला पाहिजे, नाही का? हो, माझ्या काही लक्षात नाही. मला वाटलं जानेवारी आहे की फेब्रुवारी, माझ्या काही एकदम लक्षात नाही, आमच्याकडे लिहून असतं. हं. हा बिलकुल असं ठेवलं पाहिजे. तर मग आज कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला? ताई आता महात्मा ज्योतिराव फुल्यांची जयंती सुद्धा गेलेली आहे. हो. आणि डॉक्टर आंबेडकरची जयंती आली आहे. खूपशा अशा जयंत्या सावित्रीबाई फुलेंची गेली आहे. हं. खूपशा अशा. तर आम्ही आता यावेळेस बुद्ध जयंती आणि डॉक्टर B.R. आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर जे हो. भारतीय संविधानाचे निर्माते आहेत, हो. त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व आकाशवाणी श्रोत्यांना आणि आकाशवाणीच्या संपूर्ण कर्मचारी टीमला धन्यवाद, आपलं शुभेच्छा देतो. हं, हं. आणि आज कॉल लागलेला आहे, मला खूप आनंद झालेला आहे ताई. गाणं सांगा. आणि त्या निमित्तानं असं सांगू इच्छितो, हं. आपल्या म्हणजे मंगलाताई माळवे यांच्या माध्यमातून हं. ओळखलं मी आपल्याला. बरं. हं. तर की जे जयंत्या पुण्यतिथ्या ज्या साजऱ्या करतात आणि डीजे, बॅनर, पोस्टर्स किंवा खूप मोठा उत्सव नाच गाण्याचा करून साजरे करतात, तर हं. महापुरुषांच्या जयंत्या अशा करू नये असं माझं वाव. खूप मत आहे. म्हणजे बरोबर आहे. कारण की पैशाचा अपव्यय करू नये आणि आपल्या भावना, श्रद्धांजली आपण फार म्हणजे शांततेने त्या- सुद्धा देऊ त्या शकतो. निमित्तानं सुद्धा त्या निमित्तानं हं. मला असं वाटतंय की कोणाला भारतीय संविधानाचं पुस्तक भेट म्हणून द्यायचं, बरं. हो. किंवा विद्यार्थ्यांना पुस्तकासाठी मदत करायची, किंवा बरोबर. जे आजारी लोक आहेत त्यांना औषध पाण्यासाठी आम्ही थोडाफार पैसा हो. जरी आपण खर्च केला तरी हे हो. छत्रपती शिवाजी फुले आंबेडकर. हा, समजलं मला. त्यांच्या- तुमचं आशय आमच्यापर्यंत पोहोचला संजयजी. आता सांगा तुमच्या मनातलं गीत. तर असं केल्याने समाजाचं आणि देशाचं हित होऊ शकते. आणि माझं गीत आहे, हो. गीताचे बोल आहे शिल्पकार जीवनाचा. हं. सुरेश वाडकर यांच्या आवाजातलं गीत आहे. अनुराधा पौडवाल. आणि अनुराधा आहे. आणि दोन डबल नाव आहेत, ते काही हं. 2 गीत आहेत ते तसे. हं. तर त्यातले एक ऐकवा. आणि माझ्यासोबत माझे श्रोते आहेत ऐकणारे. हं. तर गुणवंत कडू आहे, गौतम रायबोले आहे, सिद्धार्थ गोंडाने आहेत, सावनकर गंगाधर आहेत, तसेच आपले प्रकाश जैन आहेत, हं. आपले प्रवीण हगोणे आहेत, माझी बहीण आहे प्रतिभाताई घरडे, माझा भाचा आहे कुमार संगरक्षित घरडे,
आणि आई बाबा आहेत साहेबरावजी गेडाम आणि मथुराबाई गेडाम. तर तुमच्यासाठी या आणि सर्वांच्या तुमच्या सोबत. मित्रांसाठी ऐकूया हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील गीत ऐका. धन्यवाद धन्यवाद ताई. शिल्पकार जीवनाचा हॅलो रसिक. हेलो, हाँ बोला. नमस्ते मैडम. नमस्ते, कौन बात कर रहे? मैं सैयद यूसुफ, मोमिनपुरा. शेख यूसुफ. सैयद. अच्छा, आर्नी से बात कर रहे हैं आप? हाँ, मंगला माड़े बोल रहे. हाँ जी बोलिए. तुम तो आवाज बरोबर पहचानते. हम आपकी आवाज़ पहचानते, आप हमारी आवाज़ पहचानते. कैसे है सैयद भाई कि जैसे हम एक प्रोग्राम में हमेशा बात करते हैं, रेडियो से लगाव रखते हैं, तो हमारे भी जहन में आपकी आवाज़ रह जाती है ना. हाँ, तो क्या अभी कैसे क्या चालू है आपका? अभी ठीक है, पान पट्टी चालू है अपनी मैडम. हाँ बराबर है. हाँ और बिजनेस चालू है कि ठीक से? हाँ. और अभी माहौल कैसा है आर्नी का? हाँ, अभी तो अच्छा है मैडम. वो बहुत अच्छा. बढ़िया प्रोग्राम है आपका. अच्छा, आप भी गए थे? हाँ ओके. ये तो बड़ी अच्छी बात है आपके गांव में कि सब मजहब के लोग एक साथ मिलकर सब बातें हाँ. मनाते हैं ना. हाँ. आज कौन सा गीत सुनना पसंद करेंगे आप? क्रांतिवीर का देना, जिंदगी की ना टूटी लड़ी. क्रांति. हाँ, क्रांति. आपके साथ किसको सुनना है? हमारे दोस्त है जी. सैयद रूप, हाँ सैयद अयूब, हाँ. हमारे असलम नुंगे, हाँ जी इकबाल शाह जी. और इनुस भाई कलगांव वाले. ओके. तो आपके हाँ. लिए और आपके दोस्तों के लिए हम सुनाने जा रहे हैं आपकी पसंद का ये नगमा. गीत का लुत्फ उठाइए सैयद भाई. ठीक है मैडम. जिंदगी हेलो रसिक. हाँ नमस्कार मॅडम जी. नमस्कार गुजर साहेब. हो गुजर सुरेश गुजर. हो ना, तुमचा आवाज खूप परिचयाचा झालाय लोकांच्या, नाही का? हो हो बरं बरं. तुमचे खूप फॅन्स आहेत इथे, हो आहे की नाही? हो बरोबर आहे. हा, तर आता काय सुरू आहे? विहिरीच्या बांधकामावर जात असतो मॅडम जी. आता एवढ्या उन्हात नाही, आता मग सकाळी जायचं. सकाळी जायचं, 2 शिफ्ट मध्ये काम हो, सकाळी करायचं. जायचं. कंगण टाकली का घरात जायचं. बरं. हा. हो बांधकाम चालू आहे. आणि आता किती काम आहे तुमच्या हातात? आता बरेचसे विहिरी झाले आहेत. हम्म. मग ते बांधा लागते ते, तर मग जावं लागते का मग. हो बरोबर आहे, जलस्रोत आहे तो, हो हो जलस. आहे की नाही? हो आणि आपण त्याचा आदर करायला पाहिजे. खूपशे लोक त्या विहिरीत कचरा टाकून विहिरी बुजून टाकतात. हो हो आणि कितीतरी विहिरी यवतमाळमध्ये अशा आहे की ज्यात कचरापेटीसारखा वापर होत आहे. हो. ते फुलं गिलं त्याच्यातच टाकतात ना ते. हे अत्यंत चुकीचं आहे. कारण त्यामुळे माणसालाही त्रास होतो आणि जलचर प्राण्यांना सुद्धा त्रास होतो. आजारही होते. बरोबर. आज कोणतं गाणं ऐकायचं? कोणतंही एक बुद्ध गीत द्या मग. बरं, तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? माझी पत्नी आहे बेबीबाई गुजर. हा. मोठा मुलगा आहे चंद्रकांत गुजर. सून आहे हो. प्रियांका गुजर. हं. लहान मुलगा आहे प्रशिक गुजर. बरं. हा. आमचे श्रोते आहे मित्रमंडळी हो वडगाव पोलीस स्टेशन वरून रुपराजी मिलमिले. हो. आणि अशीच भाऊ चांबटकर आहेत पोरवरून. हा, तर पापल सुरेशजी, पापल. हो तुमच्यासाठी आणि तुमच्या दोस्तासाठी आता मी ऐकत आहो हे बुद्ध गीत, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी. ऐका. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. हो. हॅलो रसिक, बोला, कोण बोलतंय? मी जिल्हा वाशिम ओरोजा तांडायतून सुनील राठोड बोलतो. आपण कोण बोलता मॅडम? मंगला माळवे. अरे बापरे मंगलाताई, हा. कमीत कमी 15-20 वर्षापासून तुम्हाला बोलासाठी तरपून राहिलो मंगलाताई. बर, मग आज नारळ फोडलं का? अरे हे आपले ते डेरे भाऊ आहेत का नाही मानवऱ्याचे, तुकारामजी डेरे, तुळशीराम डेरे, तुळशीराम डेरे हा, आणि एक ध्रुवकुमार गिरीभाऊ आहेत मनोऱ्याचे. बरोबर. त्यानं सांगितलं की वा यवतमाळ सोबत संपर्क ठेवा म्हणे. माझे संपर्क पहिले आपण अकोल्यावर होते का नाही. हा, ते माझे भाऊ होते अनिल माळवे.
त्यावेळेस पासून मी अकोलाचा नेहमीच श्रोता आहो. बरोबर. हो. बोला ताई, काय चालू आहे? छान मजेत. तुम्ही कसे आहात? एकदम अच्छे दिन चालू आहेत ताई. अच्छे दिन आहे. बरं. हो. मुलगी नर्सिंग मध्ये लागली, मुलगाही लागला आणि मी कमीत कमी हॅलो. जुळलेला आहो मी. हा? 4-5 आकाशवाणी केंद्र आहेत का नाही आपले? हो परभणी, यवतमाळ, हो. इंदोर, अकोला, हम्म. जळगाव, नागपूर याच्या सोबत जुळलेला आहो सतत. वा वा, छान. हो. तर मग रेडिओ म्हणजे यवतमाळ आकाशवाणीचे कार्यक्रम नियमित ऐकता नाही का आपण? हो. बरं, आज कोणते गाणं ऐकायचे सुनीलजी? एक सांगत होत ताई आपल्याला. हो सांगा ना. आपले बंडू भाऊ सपकाळ, नामखेडचे अशोक चुंबळे, हा. पिंपरीचे गबासिंग भाऊ राठोड, हे तिघही वारले. हे आपले चांगले श्रोते होते ताई. बरोबर. आणि मीच राहिलो त्याच्या मनात. अरे, तुम्ही 100 वर्ष जगावे अशी आमची इच्छा आहे नाही का? म्हणजे मग कसं आहे की आमचे कार्यक्रम तुम्ही ऐकता, त्याचा अभिप्राय देता, रेडिओवर एवढं प्रेम करता नाही का? हो. कोणतं गाणं ऐकायचं आज? आज एक अखी ओखी झरोकेसे आहे, रवींद्र जयंतचा आवाज, संगीतही त्याचंच आहे. जाते हुए ये पल है ना? हा, जाते हुए ये पल छिन क्यों जीवन जिये जाए. खूप सुंदर गीत आहे आणि जीवनाचं तत्वज्ञान सुद्धा सांगितलंय त्याच्यात नाही का सुनील भाऊ? खूपच मादक आवाज आहे रवींद्र जयंतचा. बरोबर आहे. तर ते आवाज ऐकला की असं वाटते गाणंच बंद नाही करावं, चालूच ठेवा. हा. आणि रवींद्र जैन तुम्हाला माहित असेल की ते नेत्रहीन होते, त्यांना दृष्टी नव्हती, पण अतिशय सुंदर म्हणजे अतिशय गुणवान कलावंत होते ते. अनमोल रत्न आहे ते भारतातला. बरोबर आहे. तर सुनीलजी, तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचं हे गाणं? आमचे घरचे सानिका राठोड, इंदू राठोड आमची घरची आहे. जय राठोड मुलगा आहे, सानिका राठोड मुलगी आहे, नर्स आहे ते पुण्याला. बरं. मी स्वतः टेलर आहोत ताई. हो. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी आता ऐकवित आहो अखी ओके झरोकोसे चित्रपटातील हॅलो रसिक हा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकलात. श्रोते हो, हॅलो रसिक या कार्यक्रमात ज्या श्रोत्यांनी फोन केले असतील त्यांनी कृपया 2 महिनेपर्यंत फोन करू नये. नवीन श्रोते फोन करू शकतात. फोन नंबर आहे 07232245464. नंबर पुन्हा एकदा ऐका, 07232245464 या क्रमांकावर दर मंगळवारी दुपारी 3 ते 3:30 तुम्ही फोन करू शकता. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. हॅलो रसिक.